कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय झालं मला सांगा. बाबा, तू नवीन आईला भेटायला गेला होतास ना? हो. कशी आहे ती? तिचा फोटो काढला का? नाही म्हणजे अरे तुम्ही फोटो तर बघितलाय ना. ती लवकरच आपल्या घरी येणार. हो. मग ती इथेच राहणार? हो. आणि तिचा तो मुलगा बाणी, तो पण इथेच राहणार? हो. मग आम्हाला त्याच्यासोबत खेळावं लागणार. तो आम्हाला खाऊ आणलास की त्याच्या बरोबर शेअर करायला लागणार. हो, मग तोही त्याची खेळणी आणि खाऊ घेऊन येणार ना. तो पण तुमच्या बरोबर शेअर करणार. आमची ती नवीन आहे, ती खेळणार ना आमच्यासोबत, मारणार तर नाही ना? नाही, ती मारणार कशाला तुम्हाला? हा, मी आहे ना इथे. तिला खूप शिस्त आवडते का? तो बंदी सारखा म्हणत असतो की माझी आई म्हणते असं करायचं नाही, तसं करायचं नाही. ते माहित नाही. आम्हाला मस्ती करायची, आम्ही मस्ती करणार आणि हे तिने सांगून ठेव. ओके. आणि हो, तिला रोज वेगळी हेअरस्टाईल करायला लागेल आमची. जमेल ना? आणि पिझ्झा, बर्गर हे सगळं येतं का तिला बनवता? ते अरे तुम्ही आधी फ्रेश होऊन येता का? हा, तुम्ही फ्रेश होऊन आपण गप्पा मारूया. हा, खूप गप्पा मारूया. चालेल? ठीक आहे. चल 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 पटपट फ्रेश हो. फ्रेश फ्रेश. सुंदराशी आता बोलावंच लागेल. अरे जावई बापूंचा फोन. हो मग घ्या ना. तसं नाही ग, आत्ताच गेले ना ते. मग त्याने लगेच फोन का केला असेल? अहो मग काय झालं, काहीतरी काम असेल. उगीच टेन्शन घेता तुम्ही. या बघू इकडे. हॅलो, नमस्कार, मी वसूची आई बोलतेय. सॉरी काकू, आत्ताच भेटून गेलो आणि लगेचच तुम्हाला कॉल केला. मला ऍक्च्युली वसुंधरांशी बोलायचं होतं. सॉरी काय त्यात, होणारी बायको आहे ती आता तुमची. उलट तिच्याशी बोलायला आता आम्हाला तुमची परमिशन घ्यावी लागेल. थांबा, देते तिला फोन. नाही नाही नाही, इट्स ओके. ऍक्च्युली अजून इतकं काही बोलणं झालं नाही आमच्यामध्ये, तर मला वाटलं की भेटूनच बोललो तर. भेटायचं म्हणताय का? आकाशराव, तुम्ही अगदी योग्य ठरवलं. नाही, मलाही असंच वाटत होतं की तुम्ही एकमेकांशी भेटून बोललं पाहिजे. ठीक आहे, तर मी बेबींना सांगून एक हॉटेलचा पत्ता मेसेज करायला सांगतो. हा, अंदाजे 7च्या आसपास पोचायला सांगाल त्यांना? नाही म्हणजे त्यांना पॉसिबल असेल, काही काम वगैरे नसेल तर. अरे तुम्ही काही काळजी करू नका, मी 7च्या आधी वसूला तिकडे पाठवतो. हा, बरं ठेवतो आकाशराव. बरं. चला, फायनली आकाशराव आणि वसू एकमेकांशी निवांत बोलतील आता. झालं? होकार देऊन झालात मोकळे? मग काय नकार द्यायचा? अहो कळत कसं नाही तुम्हाला? काय म्हणजे ते दोघं जर भेटले, त्यांच्यात बोलणं झालं आणि बोलता बोलता वसू जर म्हणाली की आपला मुलगा जिवंत आहे आणि हे खरं ऐकल्यावर आकाशरावांनी लग्नाला नकार दिला तर? अरे बापरे, म्हणजे मी असं काही विचारच केला नव्हता. हे माझ्या लक्षातच नाही आलं. आता ग मी बोलते वसूशी. वसू, अजून काय बोलले ग आकाश जीजू? अगं झाल्या की नाही तुमच्या गप्पा? वसू चल आटप लवकर. अगं जावई बापूला भेटायला जायचंय तुला. जावई बापू हे कुठल्या क्लायंटचं नाव आहे आता? तुला माहित नाही का? खूप मोठे गृहस्थ आहेत ते. आणि आता तर काय, रानड्यांच्या नर्सरीचेच नाही तर रानड्यांच्या कुटुंबाचे क्लायंट होणार आहेत. ए तू गप ग. आम्ही आकाशरावांबद्दल बोलतोय. आता आमचे जावई बापू नाहीत का ते? अच्छा, इतक्या लवकर त्यांना जावई बापू म्हणायला पण लागलीच? मग काही नावाने हाक मारणार आहेत का? काकू, मला तर असं वाटतंय की लग्नानंतर ए आकाश अशीच हाक मारणार आहे त्यांना. का मनात काही निकनेम वगैरे ठरवलंयस? ए अक्कू, अक्की असं काही? तू गप ग, आगाऊपणा बंद कर. आई,
काय ग आत्ताच तर येऊन गेले ना घरी ते, मग कशाला बोलायचं त्यांना? अगं ते काय क्लायंट आहेत का तुझे? हा होणारा नवरा आहे, वाटलं असेल त्यांना आपल्या होणाऱ्या बायकोला भेटावं, तिच्याशी बोलावं. कशाला? घरी आले तेव्हा बोलता नाही आलं काही? आणि एवढं कशाबद्दल बोलायचंय? कशाबद्दल म्हणजे? भविष्याबद्दल. लग्न कसं होणार आहे, कुठे होणार आहे, आणि महत्वाचं म्हणजे हनीमूनला कुठे जाणार आहे हे आपल्या बायको बरोबर नाही बोलणार तर काय त्या बेबी बरोबर बोलणार आहे? तू उगाच चेष्टा करू नको तिची. ती नाराज झाली ना तर जायला नकार देईल. आणि वसूने जर जायला नकार दिलं तर काय होणार आहे बाबा? तर लगेच डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहणार आहेत. आणि त्याने वसू नाही जो मानली तर इमोशनल डायलॉग आहेच की तू तर आम्हाला आई बाबा मानतच नाही. आणि त्यालाही वसू नाही मानली तर एक मोठा इमोशनल डायलॉग त्यांनी तयार करून ठेवलाय, वसूच्या पायात पडायचं. ऐक ना, तू त्यांना भेटायला जाशील ना तेव्हा पहिल्या लग्नाबद्दल आणि पहिल्या नवऱ्याबद्दल काही बोलू नको हं त्यांच्याशी. चल आटप लवकर. आई बोलू नकोस म्हणजे? तू त्यांना माझ्या पहिल्या लग्नाबद्दल काही सांगितलं नाहीस का? आई काय विचारते मी, तू बनीच्या बाबांबद्दल त्यांना सगळं खरं सांगितलंस ना, की माझं लग्न व्हावं म्हणून लपवून ठेवलं त्यांच्यापासून सगळं? अगं लपवायचा काय प्रश्न आहे, पण तू जरा त्यांच्या मानसिकतेबद्दल विचार कर ना. त्यांना आवडेल का तू तुझ्या पहिल्या नवऱ्याबद्दल त्यांच्याशी बोलत बसलीस तर? अगं कुठलाही पुरुष आपल्या होणाऱ्या बायकोबद्दल इमोशनल असतो. इमोशनल नाही, पॉझिटिव्ह. हो का? बरं बरोबर नाही, चल लवकर उशीर होते आपल्याला. चल. देवच पावला बाबा. वहिनी भाऊजी सो सॉरी एवढं झालं ना की मी लगेच पानं वाढायला घेते. नाही म्हणजे मला माहिती आहे रात्रीचं जेवण तुम्हाला वेळेतच लागतं, पण एवढं झालं की मी लगेच घेते वाढायला. वहिनी मी आज जेवणार नाहीये. मी बाहेर चाललोय. बाहेर? पण डिनर तर तुम्ही घरीच करता, मग आज बाहेर कसं काय? काय झालं? ते ऍक्च्युली मी त्यांना भेटायला चाललोय. त्यांना कोणाला? वहिनी तुला माहितीये कोणाला, तरी का विचारतेस? अहो पण खरंच मला माहित नाहीये तुम्ही कोणाबद्दल बोलताय. वसुंधरा, त्यांना भेटायला चाललोय. भाऊजी खरंच? आकाश भाऊजी, अहो तुम्ही दोघांनी भेटावं म्हणून मी इतके प्रयत्न केले होते ना, पण सगळे फेल गेले. म्हणजे? अहो म्हणजे तुम्ही दोघांनी भेटावं अशी माझी इच्छा होती, पण भाऊजी खरं सांगा, आज तुम्ही साखरपुड्यात वसुंधराला पहिल्यांदा बघितलं. कशी वाटली वसुंधरा? सुंदर आहे ना? ते उशीर होतोय. मी अगो बाई, कोणीतरी लाजतंय वाटतं इथे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.